कोल्हापूरमध्ये अंमली पदार्थांविरोधात शहापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत 30 लाखांहून अधिक किमतीचा मेफेड्रॉन जप्त केला आहे. शहापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकत मनीष रामविलास नागोरी वय 36 राहणार प्रियदर्शिनी हाऊसिंग सोसायटी येडराव ताला शिरोळ या संशयिताला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 5 मार्च रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास पोलिसांनी प्रियदर्शिनी हाऊसिंग सोसायटी परिसरातील आरोपीच्या भरात आणि अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपीकडून 865 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन म्हणजेच MD अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 25,95,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याशिवाय पोलिसांनी आरोपीकडून 4 जिवंत काडतुसे, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, प्लास्टिक पाऊच, स्टीलचा चमचा, CCTV DVR, होंडा ॲक्टिवा दुचाकी आणि महिंद्रा स्कॉर्पिओ 4 चाकी वाहन असा मुद्देमालही जप्त केला आहे. या सर्व वस्तूंसह एकूण मुद्देमालाची किंमत 30,22,750 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे करत आहेत. अंमली पदार्थांविरोधातील या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास अधिक वेगाने सुरू आहे. यंग वाइज न्यूज प्रतिनिधी लखन घांडेकर, कोल्हापूर.